कथेचे नाव प्रेमाचा प्रवास भाग 3. या प्रश्नांनी रोहनच्या मनात गोंधळ निर्माण केला होता. सायलीचा फोन अजूनही बंद येत होता. तिच्याशी संपर्क होत नव्हता. संपूर्ण रात्र रोहन बेचैन होता. त्याच्या मनात सतत सायलीचाच विचार सुरू होता. दुसऱ्या दिवशी तो कॉलेजमध्ये गेला, पण सायली आजही आली नव्हती. रोहनची काळजी आणखी वाढली. दुपारच्या सुट्टीत तो कॅन्टीनमध्ये बसला असताना अचानक त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर सायलीचं नाव चमकत होतं. रोहनने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला. "सायली, तू ठीक आहेस ना? कुठे आहेस?" सायलीचा आवाज थोडा दुःखी वाटत होता. "रोहन, मला तुझी भेट घ्यायची आहे. आज संध्याकाळी जुन्या बागेत भेट." "पण झालं तरी काय आहे? भेटल्यावर सगळं सांगते." इतकं बोलून सायलीने फोन ठेवला. संध्याकाळी रोहन ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. काही वेळाने सायली तिथे आली. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. रोहनने विचारलं, "सायली, तू 2 दिवस कॉलेजला का आली नाहीस? आणि तो मुलगा कोण होता?" सायली काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, "रोहन, तो माझा चुलत भाऊ आहे." हे ऐकताच रोहनने सुटकेचा निश्वास सोडला. पण सायली पुढे म्हणाली, "पण खरी गोष्ट अजून बाकी आहे." रोहन पुन्हा गंभीर झाला. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. "बाबांची नोकरी दुसऱ्या शहरात लागली आहे. कदाचित आम्हाला लवकरच हे शहर सोडावं लागेल." हे ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला काहीच सुचत नव्हतं. इतक्या दिवसांत सायली त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनली होती. काही क्षण दोघंही शांत बसले. अखेर रोहन हळू आवाजात म्हणाला, "मग तू मला सोडून जाणार आहेस?" सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "मलाही जायचं नाही आहे रोहन." त्या क्षणी दोघांनाही त्यांच्या मनातील भावना समजल्या होत्या. पण नियती त्यांच्या नात्याची वेगळीच परीक्षा घेणार होती. तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. मेसेज वाचताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. रोहनने विचारलं, "काय झालं?" सायली थरथरत्या आवाजात म्हणाली, "रोहन, आता एक नवीन समस्या निर्माण झाली आहे." तो मेसेज कोणाचा होता? सायलीला शहर सोडावं लागणार का? रोहन आपल्या प्रेमाची कबुली देईल का? क्रमश